brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रात सध्या वातावरण सातत्याने बदलताना दिसतंय. हे असं का घडतंय तर उत्तर भारतात जे शीतलहरी वारे वाहत आहेत आणि महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. आताच्या घडीला महाराष्ट्रातल्या शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा अतिशय कडाक्याची थंडी पडतीये. अतिशय हाडं गोठवणारी थंडी सध्याच्या घडीला पडतीये. मागच्या 2 दिवसांमध्ये थंडीचा जो पारा आहे तो आणखीनच घसरलेला आहे आणि पुढच्या काही दिवसात मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्येही थंडीचा जो पारा आहे तो आणखीनच घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. त्यानुसार तुमच्या भागात पुढच्या काही दिवसात काय स्थिती असेल, तापमान नक्की किती टक्केपर्यंत घसरण्याची शक्यता असणार आहे, कोणत्या भागात सर्वात जास्त थंडी पडणार आहे, कडाक्याची थंडी पडणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर स्क्रीनवर ह्या इमेजमध्ये आपण बघू शकतो की सध्या आता महाराष्ट्रात कुठे किती तापमान आहे. तर या मॅपमध्ये आपण बघू शकतो की मुंबईमध्ये आता 18.4 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. पालघरमध्ये 18.6 डिग्री सेल्सिअस, ठाण्यात 21.0 डिग्री सेल्सिअस, रायगडमध्ये 20.6 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरीत 19.1 डिग्री सेल्सिअस, सातारामध्ये 13.6 डिग्री सेल्सिअस, सांगलीत 15.3 डिग्री सेल्सिअस, कोल्हापुरात 17.0 डिग्री सेल्सिअस, पुण्यात आता 11.3 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर अहिल्यानगरमध्ये 9.5 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 10.3 डिग्री सेल्सिअस, जळगावात 9.4 डिग्री सेल्सिअस, संभाजीनगरमध्ये 10.0 डिग्री सेल्सिअस, बीडमध्ये 10.5, याचबरोबर धाराशिव, लातूर या 2 जिल्ह्यांमध्ये साधारण 11.4 डिग्री सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यामध्ये 15.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर इकडचे विदर्भातले जे जिल्हे आहेत तिथलं सुद्धा आपण तापमान बघूयात. गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 9.0 डिग्री सेल्सिअस ते 9.6 डिग्री सेल्सिअस या दरम्यानचं तापमान आहे. अमरावतीमध्ये 9.6 डिग्री सेल्सिअस, अकोल्यामध्ये 10.6 डिग्री सेल्सिअस, वाशिममध्ये 11.2, बुलढाणामध्ये 12.2, यवतमाळमध्ये 8.8 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 11.4 आणि गडचिरोलीमध्ये 10.6 डिग्री सेल्सिअस अशी सध्या महाराष्ट्रातल्या वातावरणाची स्थिती आहे. इथे आपण बघू शकतो की सगळ्यात कमी तापमान कुठे आहे तर सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी तापमान आहे. म्हणजे सर्वात जास्त थंडी आता महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात पडतीये तर यवतमाळमध्ये पडतीये. साधारण 8.8 डिग्री सेल्सिअस यवतमाळमधलं आताच्या घडीला तापमान आहे. तर कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे त्या कोकण किनारपट्टीच्या भागात साधारण 19 ते 21 डिग्री सेल्सिअस या दरम्यान तापमान आहे. मुंबईत सुद्धा मुंबईमध्ये 18.4 डिग्री आणि मुंबई सिटीमध्ये 22.2 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारचं तापमान सध्याच्या घडीला महाराष्ट्रात आहे. आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत हे झालं आत्ताच्या वातावरणाची स्थिती. मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांना थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. त्यानुसार कुठे कुठे थंडीचा इशारा दिलाय हे सुद्धा या मॅप्समधून आपण समजून घेऊ शकतो. तर इथे आपण बघू शकतो उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. इकडे आपण बघू शकतो विदर्भात गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ हे जे 4 जिल्हे आहे इथे थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. मगाशीच आपण बघितलं की महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त थंडी पडते ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि पुढच्या काही दिवसात सुद्धा यवतमाळ आणि त्याच्या आसपासचे जे विदर्भातले जिल्हे आहेत इथे सुद्धा थंडी आणखीनच वाढण्याची शक्यता असणार आहे. इकडे आपण बघू शकतो जळगाव, धुळे, नंदुरबार त्याच्या खालोखालचे जे जिल्हे आहेत ज्यामध्ये नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, इकडे पुणे आणि सोलापूर, पुण्याचा घाटाचा परिसर आणि नाशिकचा घाटाचा परिसर असा मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि हे जे पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत इथे सुद्धा तापमानाचा जो पारा आहे तो आणखीनच घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. आजच्या तारखेचा हा मॅप आहे. आजच्या तारखेचे हे अलर्ट आहे. त्यानुसार तुमच्या भागात गारठा आहे का, धुके दाटलेले दिसताय का, नेमकी काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 11 तारखेची काय स्थिती असेल तर इकडे बघू शकतो आपण की 11 तारखेला आजच्या तुलनेने आणखीनच थंडी वाढण्याची शक्यता असणार आहे. 11 तारखेला विदर्भात फक्त गोंदिया जिल्हा जर सोडला तर इतर ठिकाणी थंडीचा कुठलाही इशारा दिलेला नाहीये. थंडी असणार आहे मात्र थंडीची लाट येण्या इतकी थंडी नसणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा वगळता इतर विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये थंडीचा इशारा नाहीये. मात्र इकडे नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातले काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीची जी तीव्रता आहे ती आणखीनच वाढलेली असणार आहे. आता
याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 12 तारखेची काय स्थिती असेल तर आपण बघू शकतो 12 तारखेला बऱ्यापैकी थंडी जी आहे ती ओसरलेली असणार आहे. थंडीची तीव्रता जी आहे ती कमी झालेली असणार आहे. आपण बघू शकतो विदर्भात कुठल्याही जिल्ह्याला 12 तारखेला अलर्ट दिलेला नाहीये. मात्र नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी हे जिल्हे मात्र याला अपवाद असणार आहे. या जिल्ह्यांना थंडीची लाट येणार असल्याचं या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने म्हटलेलं आहे. त्यानुसार सतर्कतेचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. काळजी घेण्याचं सुद्धा आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती अपेक्षित असेल, शेतीविषयी किंवा आणखी वेदरविषयी तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल